तपशिलांसाठी आता पुढची बातमी। आंदेकर कुटुंबियांना तिकीट दिल्यास आत्मदहनाचा इशारा आयुष कोमकर याच्या आईने दिलेला आहे। आयुष कोमकरच्या आईने जय महाराष्ट्रशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केली होती, त्यामुळे आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, न्याय द्यायचा नसेल तर अन्याय देखील करू नका, अशी प्रतिक्रिया आयुष कोमकरच्या आईने जय महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे। जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझं एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतकं करायला पोचले। तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन। तर आपण काय नेमकी प्रतिक्रिया होती ती बघितली। आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आंदेकर कुटुंबियांना तिकीट दिलं जाऊ नये या संदर्भातली मागणी केलेली आहे आयुष कोमकरच्या आईने। शिवाय या सगळ्या संदर्भात न्याय द्यायचा नसेल तर अन्याय देखील करू नका असं म्हणत थेट आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलाय। सोनाली आंदेकर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र ते तिकीट दिलं जाऊ नये अशी मागणी आयुष कोमकरच्या आईने केलेली आहे आणि जर तसं झालं तर आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे। पहिल्यांदाच मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पामधून लष्कराच्या हेलिकॉप्टरचा वापर करून एका वाघिणीचं स्थलांतर करण्यात आलंय। रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्प सेवनी इथून राजस्थानच्या रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये हेलिकॉप्टरने एका वाघिणीचं स्थलांतर केलं गेलं। आंतरराज्य व्याघ्र स्थानांतरण योजनेअंतर्गत या वाघिणीला लष्कराच्या हेलिकॉप्टरनं राजस्थानला पाठवलं गेलं, ज्यामुळे राजस्थानच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढण्यासाठी मदत होईल। पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक रजनीश कुमार सिंह या संदर्भात म्हणाले की अंदाजे 3 वर्षांची एक वाघीण आहे। रामधर विषधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ती स्थलांतरित करण्यात आली आहे। भारतीय हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरनं तिला राजस्थानला नेलं गेलं। वाघिणीच्या हस्तांतरण प्रक्रियेमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्याची ही अशी पहिलीच वेळ आहे। आता बातमी आहे सौदी अरेबियाच्या एका मोठ्या निर्णयासंदर्भातली।